आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई। मिशन हॉस्पिटल ते कर्मवीर भाऊराव चौक परिसर मोकळा। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने शहरातील वाढत्या अतिक्रमणावर आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गुरुवारी धडक अतिक्रमणविरोधी कारवाई केली। मिशन हॉस्पिटल चौक, कर्मवीर भाऊराव चौक ते सिव्हिल हॉस्पिटल चौक या परिसरातील अनधिकृत गाडे, खोके, स्टॉल्स आणि रस्त्यावर करण्यात आलेली अतिक्रमणे हटवून परिसर मोकळा करण्यात आला। या कारवाईमुळे परिसरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला। महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवली। कारवाई दरम्यान रस्त्यावर उभारलेले गाडे, खोके, अतिरिक्त स्टॉल्स तसेच व्यवसायासाठी पुढे वाढवण्यात आलेल्या फरशा हटवण्यात आल्या। काही ठिकाणी व्यावसायिकांकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती। याबाबत माहिती देताना महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले की भाऊराव चौक आणि परिसरातील व्यावसायिकांना गेल्या महिनाभरात 4 ते 5 वेळा नोटिसा व तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या। व्यवसाय फक्त दिलेल्या जागेच्या मर्यादेत करावा, पदपथ आणि रस्त्यावर वाहनांचे पार्किंग अथवा अतिरिक्त स्टॉल्स लावू नयेत अशा स्पष्ट सूचना वारंवार देण्यात आल्या होत्या। मात्र अनेक व्यावसायिकांनी या सूचनांकडे दुर्लक्ष करून दुकानांसमोर 10 ते 10 फूट पुढे फरशा टाकल्या होत्या। तसेच परवानगीपेक्षा दुप्पट तिप्पट गाड्या, स्टॉल्स उभारून रस्त्यावर अतिक्रमण केले होते। त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी कायम होत होती। पादचाऱ्यांना पदपथाऐवजी रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला होता। रुग्णवाहिका, शालेय वाहने तसेच इतर वाहनांनाही या कोंडीचा फटका बसत होता। उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले की सिव्हिल चौक आणि भाऊराव चौक परिसरात आतापर्यंत 10 पेक्षा अधिक वेळा अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे। मात्र कारवाईनंतर अवघ्या 10 ते 15 दिवसात पुन्हा अतिक्रमणे उभी राहतात। त्यामुळे यापुढेही नियमित कारवाई सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। महापालिकेच्या या कारवाईमुळे मिशन हॉस्पिटल ते कर्मवीर भाऊराव चौक परिसरातील मुख्य रस्ता आणि पदपथ मोकळे झाले असून नागरिकांनी कारवाईचे स्वागत केले आहे। वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आणि शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी महापालिका अशाच प्रकारच्या मोहिमा पुढेही सातत्याने राबवणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।